रंजनाताई दादासो सजगणे, वय वर्ष 65, आणि त्यांच्या या वर्षश्रद्धाच्या निमित्तानं त्यांच्यावरती प्रेम करणारा हा सर्व समाज, सर्व नातलग मंडळी आणि सर्व प्रेमी मंडळी म्हणायला हरकत नाही, त्यांच्या माध्यमातून हा कीर्तनाचा योग येतो आहे. आणि त्यांच्या वर्षश्राद्धाला कीर्तन असावं असा हे गोड आग्रह सजगणे कुटुंब परिवाराचा होता. आणि त्या निमित्तानं या इथं कीर्तनाचं सुंदर असं नियोजन करण्यात आलं. या आईंच्या पश्चात त्यांचे पती श्री दादासो गणपती सजगणे, त्यांचे दोन्ही सुपुत्र आमचे अरविंद दादा सजगणे, त्यांच्या सौ सीमाताई असतील, अरविंद दादा शेती आणि त्यांचे सुंदर असे काही फॅक्टरी आहे, त्याच्यामध्ये सुंदर व्यवसाय चालू आहे. त्यांचे दुसरे सुपुत्र आमचे दीपक दादा सजगणे, त्यांच्या सौ अश्विनीताई, जे डीएस स्पोर्ट फॅक्टरीचे मालक आहेत, संचालक आहेत. आणि सुंदर असं हे कार्य अगदी महाराष्ट्रभर, सातारा जिल्ह्याभर आणि अनेक जिल्ह्याभर मायबापो त्यांचे सुंदर कार्य असं सुरू आहे. मुलंही कर्तृत्ववान असावीत, सुसंस्कारित असावीत, आई वडिलावरती प्रेम करणारी असावीत. आजच्या कीर्तनातून आपल्याला हेच सर्व श्रवण करायचं आहे. त्यांच्याबद्दल मला सुंदर अशी गोड माहिती मिळाली की पुढे आपण कीर्तनामध्ये श्रवण करणार आहोत. परंतु पुनश्च एकदा अरविंद दादा असतील, दीपक दादा असतील आणि त्यांच्या सीमाताई अश्विनीताई सो असतील, या सर्व सजगणे कुटुंब परिवाराचे मी खरं शतशः आभार व्यक्त करते. त्यांच्या तिन्ही मुली आमच्या सीमाताई असतील, लताताई असतील, जयश्रीताई असतील आणि त्यांचे सर्व नातवंड, नातलग, प्रेम करणारे आणि सर्व कुटुंब परिवार. आता याच्यामध्ये सगळेजण येतात. याच्यामध्ये आलेल्यांपैकी, इथं बसलेल्यांपैकी मग ते सर्व सामाजिक, आर्थिक, राजकीय, आध्यात्मिक सर्व क्षेत्रामध्ये कार्य करणारी मंडळी यामध्ये येत असतात. कारण हा आपला परिवार या आजींकरता खरा असतं इथं जमा झालेला आहे. आणि त्यांच्यावरती प्रेम करणारा हा समाज माझ्या समोर बसलेला आहे. आणखी नामोल्लेख काय करावा, परंतु आपण त्या आईंकरता इथं खरं तर उपस्थित आहात. कीर्तन काय, कीर्तन कुणीही करतं महाराष्ट्र काय ना. कारण जरी कीर्तन आज माझं असलं तरी आजच्या कीर्तनामध्ये जवळजवळ 3 ते 4 कीर्तनकार महाराज मंडळ आहेत बरं का. त्यामुळे मी कीर्तन केलं काय, यांनी केलं काय, यांनी केलं काय, आणि बसलेल्यांपैकी सुद्धा सर्व ज्ञानी समाज आहे बरं का. आणि पिंगळीचं आमचं भजनी मंडळ असेल, आमच्या भास्कर फडाची सर्व मंडळी आहेत. परंतु आज त्यांना सुद्धा प्रेमानं त्यांनी विनंती केली आणि ते सुद्धा आज इथं उपस्थित राहिले. मी त्यांच्याही चरणाचं दर्शन घेते. विण्याला अचानकपणे हजर राहणाऱ्या आमच्या ताई असतील, त्यांच्याही चरणाचं मी दर्शन घेते. माझ्यासोबत आलेले आमचे राधा असेल, अमृता असेल, नेहा असेल, त्याही मुली आज इथं कीर्तनासाठी उपस्थित आहेत. आणि सुंदर अशी पकवाजाची साथ देण्याकरता आमचे निलेश महाराज ते सुद्धा वडूजवरून आज इथं उपस्थित राहिले. त्यांच्या चरणाचं दर्शन घेते. सुंदर अशी कीर्तनाची सुरुवात करणारे आमचे सातारा जिल्ह्यामध्ये नामवंत असे असणारे कीर्तनकार जे भाटमवाडीवरून इथं आले आणि प्रत्येक कीर्तनामध्ये त्यांची हजेरी असते. शब्दाला